तर जय शिवराय मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. आज मित्रांनो मी तुमच्यासाठी एक नवीन डिझाईन आणलेली आहे. आपली व्हाईट स्मोक बॅकग्राऊंडमध्ये डिझाईन असणार आहे. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, डिझाईन एकदम टॉप क्लास झालेली आहे. मी ही डिझाईन कशी बनवली, मी ही डिझाईन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. स्टेप बाय स्टेप सर्व माहिती देणार आहे, तरी कोणीही व्हिडिओ स्किप करायचा नाही आहे. तुम्ही सर्वांनी बघू शकता. आता आपण फोटोशॉप ओपन करूया, तुमचा जास्त वेळ घेणार नाही. तर मित्रांनो फोटोशॉप ओपन करूया. तिथपर्यंत तुम्ही सर्वांनी जर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो फोटोशॉप ओपन झालेलं आहे. आता आपण क्रिएट न्यू पेजवरती जायचं. त्याच्यानंतर आपल्याला पेज घ्यायचं आहे. ओके, आता आपण आपली डिझाईन ओपन करूया. तिथपर्यंत तर आपली डिझाईन ओपन होते. बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपली डिझाईन एकदम फ्रेश अशी डिझाईन झालेली आहे. आपली व्हाईट स्मोक बॅकग्राऊंडमध्ये बनवलेली आहे मित्रांनो. तर आपण आता एक नवीन पेज घेऊया. मी डिझाईन अशी डिझाईन कशी बनवली तुम्हाला सर्व स्टेप बाय स्टेप सांगणार आहे मित्रांनो. तर न्यू पेजवरती जायचं. हे पेज मी कसं घेतलं तुम्हाला सांगतो. आपण पिक्सल इंचेसमध्ये सेटिंग करून घ्यायची. 180 हाईट आणि हे, त्याच्यानंतर रिझोल्युशन 300 ठेवलेली आहे. आपण पेज घेतलं. तर आपण आता बॅकग्राऊंड घेऊया मित्रांनो. स्टार्टिंग बॅकग्राऊंडपासून करूया. तर आपण बॅकग्राऊंड घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही मित्रांनो, मी बॅकग्राऊंड कसं बनवलं तुम्ही बघू शकता. आपण बॅकग्राऊंड बनवलेलं आहे, तिच्यामध्ये मी किती लेयर्स घेतलेले आहे. वेगवेगळे बॅकग्राऊंड घेतलेले आहे मित्रांनो. वेगवेगळे बॅकग्राऊंड ॲड करून एक बॅकग्राऊंड बनवलेलं आहे. तुम्ही व्यवस्थित बघू शकता मी किती बॅकग्राऊंड घेतलेले आहे. त्याच्यानंतर मित्रांनो खूप लेयर्स होतात, त्याच्यामुळे मी ग्रुप करून घेतलेला आहे एक बॅकग्राऊंडचा. तुम्ही बघू शकता मित्रांनो किती लेयर्स आहेत. आपल्याला बॅकग्राऊंड घ्यायचं आहे असं. तुम्हाला जर मित्रांनो असं बॅकग्राऊंड बनवता येतं का? जर नसेल येत तर मी कसं बनवलं तिच्यावर जर का तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल, मी असे बॅकग्राऊंड कसे बनवतो डिटेलिंग व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही सर्वांनी कमेंट करायचं आहे. जर तुम्हाला तिच्यावर व्हिडिओ पाहिजे असेल तर सर्वांनी कमेंट करायचं आहे. आपण तिच्यावर नेक्स्ट व्हिडिओ आपण तिच्यावरच घेऊया, जर तुमचे कमेंट जर का आले तर. हे बघू शकता तुम्ही, मी 2 बॅकग्राऊंड घेतलेले. तिच्यामध्ये 1-2 इमेज घेतलेले. त्यांना आपल्याला जरा रिमूव्ह करून घ्यायचे साईडने. इरेजर घेतलं आहे. आपण इरेजर घेतलेलं आहे. 2 आपल्याला ज्या दोघं आपले इमेज आहेत त्याचे जे एक्स्ट्रा पार्ट आहेत ते साईडचे रिमूव्ह करून घ्यायचे. मित्रांनो माझा आवाज जरा स्लो येत असेल, कारण मला जरा सर्दी खोकल्यासारखं झालेलं आहे, त्याच्यामुळे माझा आवाज जरा नॉर्मली स्लो येत असेल. तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपण इरेज करून घेतलेले बॅकग्राऊंड. त्याच्यानंतर आपल्याला आपली जे नेम प्लेट आणि जो मी माझा फोटो घेतलेला आहे मित्रांनो, ते बघू शकता तुम्ही. आपली नेम प्लेट आणि फोटो वगैरे एकदम झकास झालेलं आहे. तर आपण तिथं लावलेलं आहे. जर मित्रांनो तुम्हाला नेम प्लेट कशी बनवायची, वेगवेगळ्या स्टाईलमध्ये फोटो कसा लावायचा, फोटो काय ते तिच्यावर पण जर का तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल डिटेलिंग व्हिडिओ, तर तुम्ही कमेंट करायचे. तुम्हाला जे काही येत नाही, तुम्हाला व्हिडिओ कशावर पाहिजे, आपला नेक्स्ट व्हिडिओ तिच्यावर असणार आहे. जे जास्तीत जास्त कमेंट असतील त्या हिशोबाने आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, मी सर्व लेअरचे ना ग्रुप बनवून घेतलेले, कारण खूपच लेअर होत्या. त्याच्यामुळे मला एवढे जास्त लेअर होते, त्याच्यामुळे मी ग्रुप बनवून घेतलेले. तुम्हाला पण बेटर समजेल. तुम्ही बघू शकता मित्रांनो. आता आपण नेम प्लेट घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण आपली नेक्स्ट फोटो
आपले जे इमेज आहेत, फोटो लावायला खूप वेळ लागतो मित्रांनो. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. फोटो मी कसे लावलेले तुम्ही व्यवस्थित बघा. फोटो बसवायला पण खूप वेळ लागतो, तर तुम्ही व्यवस्थित बघू शकता मी कसे फोटो बसवलेले आहे, काय केलेलं आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो. आपल्याला इरेझर घ्यायचा आहे. जो झेंड्याचा माझ्या म्हणजे नेमप्लेटच्या साईडचा जो फोटो आहे त्याच्या मागे मी झेंडा घेतलेला आहे. एक इमेज घेतलेली झेंड्याची, ती रिमूव्ह केली आपण. म्हणजे जो झेंडा होता फोटोच्या मागचा तो रिमूव्ह केला. आता मित्रांनो आपल्याला घ्यायची अलाइनमेंट. तर अलाइनमेंट मित्रांनो तुम्ही व्यवस्थित बघा. अलाइनमेंट मी कशी तयार केलेली आहे. अलाइनमेंटमध्ये आपण आहे ना वरती एक म्हणजे आधी नाव लिहून घेतलेलं आहे. मामाश्री जे नाव मी लिहिलेलं आहे त्याच्यावरती पण आपण एक कलर घेतलेला आहे. तो कलर मी कसा घेतला, जर तुम्हाला तिच्यावर एक सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. तुम्हाला अलाइनमेंट वगैरे कशी बनवायची, कशी सेट करायची, वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला मी सांगू शकतो. आपण तिच्यावर एक डिटेलिंग व्हिडिओ बनवूया. जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल मित्रांनो अलाइनमेंट कशी बनवायची, तर तुम्ही मला हे बघा, मी वरती एक वेगळं हे घेतलेलं आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता वरती एक कलर घेतलेला आहे आपण, खाली फक्त नाव लिहिलेलं आहे आणि त्याला क्लिपिंग मास्क करून केलेलं आहे मित्रांनो आपण. ओके, तर तुम्ही बघू शकता आपली अलाइनमेंट पण एकदम भारी झालेली आहे. अलाइनमेंट आपली म्हणजे बॅनरच्या हिशोबाने आपण अलाइनमेंट घेतलेली आहे. तर मित्रांनो मला कमेंट करा आपली अलाइनमेंट, फोटो वगैरे, बॅनर कसं काय सेट झालेलं आहे, चांगलं झालं आहे का काय, तुम्ही मला कमेंटमध्ये सांगत जा मित्रांनो. जेवढे कमेंट येतील ना त्या हिशोबाने आपला नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे. डिटेलिंग व्हिडिओ बनवू सेपरेट. जर का तुम्हाला पाहिजे असेल बॅकग्राऊंड किंवा अलाइनमेंट किंवा फोटो कसे सेट करायचे, फोटो इरेज कसे करायचे, काय करायचे, तुम्ही मला कमेंट करा. त्या हिशोबाने आपण व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ त्या हिशोबानेच बनवू आपण. बघा आता आपण आधारस्तंभामध्ये फोटो घेतलेला आहे. बघा तुम्ही बघू शकता. तर बघा तुम्ही आपलं बॅनर आहे ना मित्रांनो कंप्लीट झालेलं आहे. कोणी आपल्या चॅनलला जर का आतापर्यंत सबस्क्राईब, लाईक वगैरे केलेलं नसेल तर सर्वांनी सबस्क्राईब आणि लाईक करायचं आहे. बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो आपलं बॅनर असं पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. आता आपण बॅकग्राऊंड पण खूप बॅकग्राऊंड मिक्स करून बॅकग्राऊंड बनवलेलं आहे. तो बॅनर मित्रांनो कसं झालं आहे